पण मी काय आणतोय त्या साड्या जाऊन येऊ. हा. आता किती दिवस झाले तुझ्या बहिणीला वारून? 21 दिवस झाले बरोबर. मग आता एकटाच बसेल असेल तो. मग आता काय करायचं, घडी घडी तेच करायचं का जायचं? आता तर गेलो होतो दहाव्याला. अरे पण मग आता आपण घरचे नातेवाईक आहे आपल्याला. तुला सुख दुःख काहीच वाटत नाही का तुझी बहीण गेली? अहो हो, पण आता घेऊन जाऊन बरेच दिवस झाले ना तिला. मग आता काय घडी घडी दुःख धरून बसायचं का? जाऊ दे त्या माणसाच्या मनातलं थोडस. आपण गेलो थोडं इसर पडेल त्याला. मग आता भेटायला परत परत जायचं का हा घडी चल घडी? येऊ जाऊ चल. काही 2 तास 2 एक तास बसतो आणि लगेच निघून येऊ आपण. बघा. हा? मग परत म्हण मी नाही निघाले का, परत म्हणसान तू काय तिथे काल थांबायचं तुला? चाल. चला. तिथे सगळा बुताचा मला बाजार ना झाला घडी काय? घडी तुम्ही इकडे इकडे मिरवत करत जाऊ नका बरं का. नाही नाही. आता जाऊन आलो परत परत काय 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 घडी घडी झालं घडी. जाऊ दे तुझ्या पेक्षा माई मेवणी खरंच चांगली होती. हा का? खरंच चांगली होती. लय माणूस की तिला लय माणूस की. म्हणून लय रडले का हो लय तिच्यासाठी? रडलो खरंच मी. जाऊ दे कवा आलो असेल तिच्याकडं. मग हे लोक मग कधी काय? मला आहे ना परत नाही पाठवलं तिनं. हा का? काय देत होती? स्वयंपाकाच बदलणार लगेच गेल्या गेल्या. हा का? हा. मटण आणू का कोरडा का भजे काढू का काय काय आयटम बनवायचे मला. चांगले खायला लकले होते वाटतं. लय लय खरं. साडू परत खांबात आणायचं. हा का? प्यायला म्हणजे खायची सोय प्यायची प्यायची सोय. दुरी मज्जा दुरी लागली. करायचं मी दुरी. अरे वा. हा, म्हणून चल. घडी घडी आठवण येते वाटतं. नाही नीट चाल जरा. अहो मग ऊन लागतंय ना काही. कुणी नाही कोणाचं बायको शिवाय मजा नाही माणसाला. बायको म्हणजे रात्रीचे 2 सकाळी 1 चा गेले तर परपंच लगेच पांगळा होतो. देवाना दोघांना सारखा आयुष्य झाला होता तुला. म्हातारपणामध्ये आम्हाला एकमेकाला पाहायचं होतं. काय खरं. बस साडू पाहिलं ना. हा ना. बस तू बस. हाय 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 हाय. अरे बापरे, किती ऊन आहे. साडू काय अच्छा. आता काय रडून गागून आता येईल काय? तर डोक्यातून विचार काढून टाका आता. कामात पावा वावरातलं येते. पोराकडे लक्ष द्यावा. काय साडू सारखी तुमची म्हणून डोळ्यापुढे फिरत. कस खरंय गेला आता. चहा आणून देऊ का, पाणी आणून देऊ का, वाढून जेवून घेते का, तुम्हाला आंघोळला पाणी उतरावलं सारखे स्वप्न. तुम्हाला गरज जीव लावायची पण आता काय आजार पुढे काय आहे बरोबर नाही. लय जीव लावलं लय जीव आजार लावला. मोठा होता तिचा. नाही मस्त पैसा घातला लय पैसा घातला यश नाही आलं तुम्हाला. नाही देवाला सण देवाला झाला. आवडलं ती. परपंच नाही सण झाला पण माझा. जाऊ दे साडू. पण मी किती वेळेस आलो असेल पण जाऊ दे. खरंच मेवणीला माणूस किती मावाल्या. कधीच मला परत जाऊन दिलं नाही. तुम्ही तर नाही नेर तुला पाहुणे तिला परत सोडला नाही. नाही काहीच नाही. बरं आता किती दिवस मग आता या असं रडणं पडणं? आयुष्यभर आता आयुष्यभर रडून आता काय होणार आहे का? येणार आहे का ती बोलायला तुम्हाला? स्वप्नात येऊ माशी बोलून स्वप्नात. काय म्हण? काय म्हणते स्वप्नात? मग ती मला एकटीला काढून दिलं. तुम्ही माग थांबले. झालता मारा ती विचार. हा. जाऊ म्हणलं तिच्या माग. नाही हो काय आता का बा गेलेली मूर्त का परत दिसते का? कोण कोणा मान गेलंय सांगा. वर हा? पांच्याला चरड बांधलं. कोणा? न- तुमचं काय डोकं फिरलं का? फास लावायचं तेवढा तो गांगी आला. त्या गांग्याला कुठं वर चढत येते. आता एवढं ते कस काय चढल वर पॅनला? त्यांना बाबा खुर्च झटुला 4-5 पडलं खुर्चीवरून खाली. ते पण हात पाय मोडून घेतला का काय? नाही ना त्यांना आरडा वारडा केला. लोक गोळा झाले. फॅन तोडला खाली. हे आहे. मग तू मग मला वाटतं तुम्ही एकटे करत असल्यावर हाच विचार करते वाटतं काहीतरी. साडू मला जीव नको जीव. नाही हो साडू असं ना करू. चालतं का 8-4 दिवस चालतं बाग? नाही 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 चला पाणी बदलायला. नका नका नका. आता पाणी बदललं माझं. हा? असं म्हणजे तोंडा का पाहून आत्मा खुपतो मध्ये जीवात खुपतो खूप. गस खरंय मग आता काय करत्या? भोक पडायचं. माझ्याकडे पाहून का बरं? तुझ्यासारखीच होती की नाही शमती. अहो हो, पण मग माझ्याकडे बघून तुम्हाला खूप कस काय? बरोबर ना ग. आज त्याची बायको असती कशी मांडलं देऊन बसली असती. हा जोडीनं आपल्या कायला असते. हा. म्हणजे असं आता या लग्नाच्या साड्या तुम्हाला संगच घ्याल हो ना. ना. हा, तुझ्या लगेच. बादच्या लग्नामध्ये हो ना. फ्युचर आता हे आपण दोघं जोडीला आलो तेव्हा त्याला कसं वाटतं हे कसे दोघं आपल्याला भेटायला आले दोघं. मग असं राहत. तुम्ही काय करा, काही टेन्शन घेऊ नका. झालेल्या गोष्टी विसरून जा. हा, आणि जेवायला खात पित जा. कसं काही काय टेन्शन घेऊ नका. जेवण केलंय का? मग जेवले का? स्वयंपाक पाणी देते कोणी आणून. ए आज कर पुष्पे हा. घरात जाऊन स्वयंपाक बनव.
का हो तो स्वयंपाक आता जेवायला जाय पाहुण्याला. करू का स्वयंपाक? हा कशी कशी बस. भेटलं कर. काय बनवू? 2-3 बाजरीची भाकरी टाक. काय बनवायचं सांगा पटकन. सांग ना मेवणी तवारी साडू. चव नाही तोंडाला राहिली नाही? खायची नाही इच्छा नाही राहिली बरं तुम्ही खावा. बोला तोपर्यंत हा मी मित्र येणं गावामध्ये मी त्याच्याकडे जाऊन येतो. बरं जा हा? लवकर या. येतो 10-15-20 मिनिटं अर्धा तास. हा? हा या. अहो लवकर या आपल्याला जायचं हा. मग. हा? काय सांगू तुला बघा हम्म. पुष्पा बायको गेली ते मला दुःख नाही मग पण काय झालं बायकोच्या नावावर आहे ना हा. मी जवळजवळ 25 लाखाची एफडी केलेली हा 25 लाखाची एफडी मग काय कुठे आहे? 5-6 तुळे सोनं आहे. आहे का? हा मस्त सगळे मग पण माझं त्याला वारीस कोण होतं वारीस या वयात मला कोण बायको देणार आहे बायको देणार नाही कोणी? हम्म? नाही काय कर कशाला बघता बायको बिको? मग काय सोनं नाणं आहे बँकेत बँक बॅलन्स आहे वगैरे. मग आता ते कोणाला देणार आहे? आता कोल्या कुत्रीची देणार त्याला कोण खाणार आहे कशाला कुत्र्याची धन करता? मग कुत्र्याची धन नका करू. जी वाईट राहील ना हा. मला बाक तुकडे सुई करीन ना ते 25 लाख 5 तोळे सोनं येणारे जाणारे पैसे अन सगळं तिच्याच नावानं करून देईन. कुणी असू दे ठीक खरंच आहे का? हा कर हा नक्की? नक्की नक्की काय करायचं मला हे ठेवून हा काय करायचं ठेवून एकटा जीव सदाशिव पण मग नक्की दिलं पाहिजे. हा? आबाई, आता मी जर मेलो हा. तरी माझा दावा पाणी पाऊस रावळच घालणार सगळे गावचे लोक चिंतन होणार आहे पण गावाच्या लोकांना कशाला पाहुण्या रावण्याला वाटत बसता? ते मी तर- आहे ना इथं. ते तर जाऊन दे 25 लाखाची एवढी आहे ती पण जवळ 7-8 लाख लोकांना ह्याचं पैसे दिले काय गेलं महिन्याला 1 लाख रुपये येतात मला 1,00,000 रुपये महिन्याला याच येतं निवड म्हणजे जवळजवळ ते 25 म्हणजे चांगले आहे बुवा, पैसे 25 पण. 10-35 ते याच धरून आहे ना ते 12-13 लाख रुपये महिन्याला वर्षाला वाहतात खर्चायला काय एकटा दिवसा गेला हॉटेलमध्ये एक वडा खाला हा, 10 रुपयाच्या वाड्यामध्ये मी काम पण ते काय तुझ्या बहिणीची आठवण आली ना हा. जीव असं खातो मध्ये खातो अहो मग आता शांततेला घ्या थोडं. मी काय म्हणते ते ऐका. काय हे लोकांना वाटेपर्यंत पैसे जगाला नातेवाईकाला गावात कशाला वाटता पैसे? मग काय करू ते मला दिले तर नाही फरक काय फरक पडतो हा तुम्हाला? तुला घेत तुला इथे थांबा लागेल मग तुमच्या जवळ हो बाई आणि मग हा बाबा आता बाबाचं काय करते बाबा पैसे काय तर मग पुढला पैसा भेटत नाही हा ते पण आहे. हा? हो बरं तू ना कसं आहे बाई तुझी सैल्या चांगली सगळ्यात चांगले पण तू ना लय आबळे घास पैसे अडकायची खाण्यापिण्याची बाई जिकडे दात आहे तिकडे चणे नाही चणे तिकडे दात नाही आता माग पैसा आहे पण खालाच कोणी नाही मग आता करू काय मी? तू एक काम कर साडू आला ना साडूला म्हणा तुम्ही जा मी थांबते म्हणा इकडे पाहुण्याचं दुःख हटत असं म्हणू का? हा आणि ते बाबा ठेवल का मला? राहायचं तुझ्या मनवा ना काय सांगू बाना काय सांगू त्यांना? म्हणा पाहुणा आहे ना पाहुणा आहे आपण जर तिकडे गेलो तर पाहुण्याची तब्येत खालून म्हणा हा. मी थांबते तुम्ही जा म्हणा 8-4 दिवस भाकरी घालते त्यांना बरं वाटेल तोपर्यंत. 8-4 दिवसानं आला का म्हणा पाहुण्याची तब्येत परत बिघडली हा परत 8-5 दिवस थांबत असं करता का असं ढकलत वर्ष 12 महिने निघून गेला का त्याला मग त्याला समजून जाईल शेंडी लावायची का? त्याला ते समजून जाईल का यांचं काहीतरी काळा बाजार आहे. आहेच मग आपण चक सांगू तो चक सांगायचं मला नवरा भेटलाय मला काही त्या नवऱ्याची गरज नाही बाई पण तो बाबा मारणार नाही ना मला? कस काय मारी मी जाईन पैशाच्या मागे. त्याला दमदाटी द्यायला गेली का त्याला मी मग त्याला डायरेक्ट म्हणा त्यावर आहे ना मी केस टाकू शकते म्हणा असं बोलू का? हा माणसाला अधिकार दिली बर म्हणा या नवऱ्यापासून मला हाणमार होत होती छळवत होता म्हणून माझ्या मनाने मी दुसरा नवरा केला आता मी काय करेल माहितीये का? त्या आल्याबरोबर पटकन लगेच जेवायचे तुम्ही नाटक करा आणि लगे म्हणायचं माझं पोट दुखतं डोकं दुखतं आणि झोपा. मग मला ना सांगता येईल का बाबा आजारी आहे म्हणून. हा काहीतरी नाटक बाय. करून द्या. मी काय म्हणतो मी पार्सल आहे ना रात्री मटण आणले आणले का? तेच खायला कोणी 1 किलो मटण आणले मग स्वयंपाक करायची गरज नाही ना? काहीच नाही मग चला दणक्यात जेवू आपण दोघं जण. दानकेन जेवायचे फक्त काहीच नाही चला. तुझी बहीण गेली म्हणून मला त्याचे दुःख नाही खाच मी कसं करेन हा. रोज मटणच खातोय चला मग. होय एवढं डकर देत का? काय झालं का जेवण झालं? ते पोटचं. साडू काय हातला मला काय जेवला पाहुणा? हा जेव घातलं ना. चला साडू हा. आता नाही आपली गॅरंटी राहिली बघ काय? नाही अरे एवढं पुढे हात धरून चालत असतंय का अहो, भाऊ? नाही हो हा?
इकडे सर एक चोखंडच तो भाकर मेवणे जागा राहू दे बसायला एक चोखंडच भाकर खाली एक चोखंड खबर नाही तर का ना पोटात काय भाजी बनवली तिकडे काय पिठलं बनवायला लावलं होतं ना तुम्ही? हा हा काय होतं बरेच दिवस जेवण नाही मग मेवून दिल्यानंतर आहे ना मग मी एक चतकुर भाकर खाली ना तर पोटले दुख कातडी गोळा होईल ना पहिले जास्त तुम्ही खाल्लं काय वाटतं. केलं अचानक अचानक जेवण तोडलं अहो, आता अहो चतकुर बायको गेली म्हणजे मग काही बाई गेली तर नाव जात बायको काय गेली तर काय हा? नाही हो, त्यांनी आता जास्त पोटभर जेवले, आता काय करताय? मग तो समजून नाही सांगितलं त्यांना सांगितलं ना म्हणून तर जेवले ते पोटभर. मग चल मग आवरलं बरं नको काय का वारं? हो असं कसं डोळ्यावर कातड ओढून जात्या तुम्ही म्हणजे तर माझी तब्येत किती काय खालावली झालं आहे यांना त्याची. आता बरं अहो, बघा. आता तब्येत खालावली मारे घरी सून मुले परत ते मच्छी कवाची गेली माहिती का मी काय म्हणतो ऐका ना हा बोला मेवणीला राहून दे ना समजा काय दुखाय खोपायला लागलं तर ती डॉक्टरला बोलू आणि नाही तर मग डॉक्टर घेऊन जाईन मला आता बघ साडू काय माहिती का आय 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 आता मेवणीला ठेवलं असतं आय 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 ती आय पोर शहरातली करून आणले देवा 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 तिला देवा काही देवा येत नाही करता घरी अहो पण आता असं माणूस पडेल आपण बघायचं डोळ्यांनी निघून जायचं शोभतं का आपल्याला? अगं पुष्पे तुला कळत काय ते एकटं घरी पाहुणं अहो मग एकटे आता असं बघा बरं कसं पडलंय विचार. मला तू थांबते का मग मी म्हटलं जरा बरं वाटल्यावर काय येते डोक्यात फरक पडला का तवाल्या? 7-8 दिवस राहते बरं ते वाटत. खवळलेलं गिऱ्हाईक आहे, तुला कळत काही खवळेल गिरायक कसं नाही. खवळेल? अहो हे बघा ताप पण आलाय का काय काय नको माहिती. नको थांब नको चल अहो एकच चतकुर भाकर खाली कुठं खावलं तुम्ही म्हणत्या आमच्या घरी चला हा? आमच्या घरी अहो नका असं काय करता आता हे आजारी माणूस पुढे उचलून घेऊन जाता. नका. हे रे, पण कस काय आता तुम्ही जा, मी राहते 8-10 दिवस. हे बघ, अवघड झालं बा हे. राहून दे राहून आता दे ते राहून बघा. दे राहून दे अगं पुष्पे नको येडा पाड्या करू जरा अहो तुम्ही ऐका ना, एवढा आजारी माणूस तुम्हाला दिसत नाही का वाजवायचं सत्यानाश होईल बरं माझ्या? हा का बरं? मग ते सारखं आजारी तुला आठ नको वाटत लागेल का साडू तुम्हाला वाटतं मेवणीगिरीच्या मागे साडू नाही जावं म्हणजे तुम्हाला तुमची वास नाही फिरली का मायुष्ट नाही टको हो साडू पहा बरं का बा तू वाचत शास्ती दहावी तुमच्या गाला होतं का 4 वेळेस 7 वर करायला सांगा पाहुणा जेवलाय का नाही पाहुणा कुठं येणं फिरत का नाही हा? आता एवढा हा हु ऐकायला येत नाही का तुम्हाला? आता जेवलं त्याला हे झालं जेवल्या म्हणून नाही, पहिलेच आजारी होते ना, आता मी पाहुणे. जीव घातले. हा? साडू हात लावून पहा किती टाईट दिसते काय पोट म्हणते ते पोट कळतं का तुम्हाला काही? साडू हात लावून पहा हात लावून पहा दाबता दाबत नाही आता इतका कडक आहे ते नळ भरले सर पाणी पिण्याचं जास्त. नाही हो अहो जास्त जेवले ते. मग आता तुम्ही काय बरं, मी करा, काय चल. तुम्ही निघा, मी थांबते इथं. म्हणजे अहो तुम्ही निघा. ए पुष्पे तुला त्यात काय फरक पडला काय चावल्या साडू नाही तुम्ही जा आता, मी यांना साडू. बरं वाटलं काय हा. ते. एक नाही ना तुमची मेवणी किती कटकट नका करू राहून दे ती राहत असेल तर मग तुम्हाला ही घालवायची का बा नाही नाही तिला काय नाही नाही मला एक आहे पण ती घालवायची का हा? हाय, हाय. पुष्पे येडं अहो पाणी तुम्ही नको जा करू. निघा हो, आता त्यांना बरं वाटलं का येते ना मी, कळत नाही का तुम्हाला? ते आपलं पोरं कसं आहे तुला माहिती ना हा राहू दे. तो अंड्या मी हा. काय होतो हा? असू द्या असू द्या. मी काय होतो 25 आणि 5 आहे काय ताप मला ताप मागात 25 ताप ताप म्हणताय हो ते ताप. ताप. मग त्याला लिंबू येतो ना असं वरलं पडतं मिठाचं पाणी हा ना, मग तुम्ही गेल्यावरच लावाल ना, जा तुम्ही वा. मग तू किती दिवस थांबायची आता मी का 15 दिवस 8 मी दिवस काय 8 दिवस जा. मग जायचं 6 एक महिने गेली म्हणायची साडू साडू 8-5 दिवसामध्ये साडू कशाचे 6 महिने? आणि मग नीटच झाला तो नाही नीट झाले ते. हा? साडू 25 आणि 5 त्याचा कोण निस्तारा करीन मेवणी आहे निस्तारा करायला मग मला मलम पट्याला हे करीन ते. त्याला तिने मला अजूनपर्यंत पट्ट्या लावल्या नाही कधी नाही लाव अहो पण हा. आता त्यांना कोणी नाही बघायला, आपल्या घरातले माणसं आहे एक बघा. कोण आहे हा. मग तू सून लावली का मला पट्ट्या मी काय मग काय होतो झालं? तो परिसर आहे का घरी सून पण- पण आई मी काय म्हणतो, सारखी आई 25 आणि 5 आहे का सासू नाही असते. 25 आणि 5 आहे हा. आहे का नाही 25 आणि 5 मी तुला मग. सांगेली डिंगरी डिग्री 25 आणि 5. बरं भाऊ चालू दे काय लिहिला या मेवणीला कुठं आबू दे आली दुसऱ्या जागाला जातील तो डॉक्टरचा फोन आला पहा. कोणाचा फोन वाजतोय का? पुष्पे डॉक्टर म्हणे सलाईन लावायचं का ऑपरेशन करते पोटाचं लगेच असं बोलले का? ऑपरेशन टायमाला वापस चल तुम्ही उठा बरं, जा बरं, म्हणजे? मला यांना चहा पाणी करायचंय, जा. कधी मी आता येते. जेवलाय ना अहो पण चहा पाणी लिंबू बिंबू टाकून लिंबू काहीतरी देते ना पाणी. ते बाबाला, पोट तू फुगलं बस ना. नको ते करू बस नाही जा तुम्ही. फुगू दे आता काय म्हणावं या बाबाला? फुगू दे मी जाऊशी का म्हणजे आता असं आहे का हा जा, मग तू थांबायची का मी थांबते ना 8 दिवस. लय दिवस नको थांब अहो, मी नाही मायले थांबत. हाल होतील तिकडे मी थांब पुष्पे. बोलली ना तुम्हाला 8 दिवसात येते, जा.
आता तुला 2 ठिकाणी पाहायचं म्हणलं अवघड आहे आता. मेवण्याचं पाहायचं तिकडं आपल्या घरी पाहायचं. हा चल येऊ का मग? जा. आणि जरा व्यवस्थित नाही का? हो लिंबू पाणी करून आणते तुम्हाला. हा देशील बस. बरं मी काय हा. आता आवरण चालला काय टाइमपास करू राहिली? काय किती वेळचं बघतोय आम्ही चला तुम्हाला. ना तुम्ही इकडे आले? मग आता काय करू? लय अरे थंडी भाऊ आहे. येतोय आई कशाला आले यायला. आता इकडे? तुमचं काय काम आहे दोघांचं बरं इकडं? तुम्हाला न्यायला आलोय मोठी गाडी घेऊन. चला. आम्हाला हा जाय बापाला घेऊन जाय ग. आणि आता तुम्ही नाही येणार का? अगं मी थांबते आता इथं तुम्हाला थोड्या म्हणलो होतो ना आम्ही येऊ राहिलो आम्ही 2 वाजेपर्यंत हा. मुंबईवरून. तुला को- तपास नाही का ना? तुम्हाला दम नाही निघला. साडू कोण आले अहो पण मग ते आजारी पोराचं आहे. आली ना. त्याला त्या पोराला म्हणा कळत किंवा नाही, काकाला सुनेला थंडी कळत आली नाही, थंडी काही. वाजून बरं आहे का? थंडी आली वाजून थोडी थंडी. काकाला बरं नाही मी नाही जाय वय तुझ्या बापाला घेऊन जाय. आवाज जाय ग. दिला, तुम्ही चला की. अगं ते काकाला बरं नाही वाटत अगं आहे. आई तू चल ना आम्ही मोठी गाडी घेऊन आलोय. दोघं चला. मी नाही येत जाय वय तुझ्या बापाला घेऊन जाय वय. काय रे माझ्या वाटत तुमचं गाडीला राहिलं काय घरी. करतो? हा? काकाचा जीव वापरू का तुला गाडी वापरू का? तुम्ही थांबा तुम्ही बोलू नका काही. माझ्या वाचून काय राहिलं घरी मला सांग. काय माहिती तर घरी भाकरी घालून कोण करीन? का बरं ही कशाला आणली भावानी? बरं, चल ना तू. मी माझ्या काय तिला एवढं माझ्यासाठी स्वयंपाक राहिलंय. येतोय एवढं नाही जमायच तिला. जमतं सगळं तिला जमतं. सवय नाही अरे चाल कामाची. आवदास ती नवीन हा. पोर आहे. मला नाही यायचं जा तुम्ही. तो आता ठाकरा गेला. पण इथं तू काय करणार एकटी? मग या काकाला आता असं सोडून देऊ का मग आजारामध्ये? काकाला घेऊन चला चल ना ए, इथं. गाडी ते जागा नाही आहे. येते ना. मला आहे ना मला 1 वर्षभर शिव आलंडायची नाही. काय नाही वाला. आता दुःख झाल्यावर फिरायला लागले लोक नाव नाही ठेवणार का साडू गं? असं आहे ना. वर्ष सर आहे ना बाबांना म्हणे शिव आलंडू नका कुठे जाऊ. काय हळद लागलेली काय? हळद लागली का अंगाला? त्या दिवशी तर हे लग्नाला गेलते ना. पुढं ते आमच्या गावात होतं ना बारीक शिवत नाही जात. मग तिकडे बरं लग्न कार्यात तुम्हाला जायला जमतं. कुठे अगं इथल्या इथं गेले असते. अगं आई चला मी एवढ्या दिवसांनी तुम्ही जा. घरी अरे बाबा जाय रे. अहो वर्षांनी घरी आलोय मी. अगं काय त्याला बोलायचं असं हा? चाल ना. भेटावं अरे बोलावं. मला काय बोलायचं इथं? सुना अच्छा, सुना बोल. संग गप्पा मारावा. तुला- सुना संग मी रोज फोनवर गप्पा तुला मारली. सुनाची मुलाची सुद्धा गरज नाही. हा. आणि नवरी सुद्धा गरज राहिली नाही तुला. मग कोणाची गरज आहे हा? मला? कोणाची गरज आहे? मग ते एवढे लांबून आले. आता ये आणि मी काय होतो त्यांना कोणी नाही म्हणून काय सोडून द्यायचं वाऱ्यावर? तू शांत बस. माझा बीपी लो होतोय तर तुम्ही हळू बोला हळू. एवढं आहे ना नसेल येत झाले गो तुम्ही. तिला आणि घालून मी नेऊ घाली. बरं मग एक काम करते आपण दोघे थांबूयात इथं. हा, मग थांबा तुझे कुठं? आम्ही त्याला हाताला घेऊ. अगं इथं काय करते तू थांबू? सेवा करेल ना. हा मग दोघे करू ना. आता मग घरी तुमच्या भाकरी कोण करण? आम्ही ऐ. हाताला खाऊ 2 दिवस. यायचंच नाही तिला चला आपलं ए, चल चला आपण- थांब इथंच थांब ए, महिनाभर थांब. महिनाभर नाही मी 2 महिने थांब. 2 महिने हा, जाऊ दे. अगं कायमची का असं थांबा? म्हणायचं राहतं. काय ताराई जाऊ दे कायमची थांबू दे. काय आमचं दुसरी कशाला? पाहू घेतो याकडे, चल. हा? दुसरी पाहू काय आहे? कुठल्या कुठं बोलायचं काम चालू झालं? चल. चला जाऊ द्या. दुसरी कस काय पाहणार हा, आहे? चला. ऐ, थांब रे तू. नाही नाही आम्हाला थांब नाही रे. थांबायचं. ऐ, चल रे चल. ऐ, तू थांब. तू थांब इथं. ते कस काय बोलले? हा? तू काय शिकून आणली का काय? आता मी काय शिकवणार आहे त्यांना? माझ्या मुलाचे काय कान भरले का तू? ते बोलले का मी दुसरी करून आणतो म्हणून. मग तू माझ्या मुलाचे कान भरल्यानंतरच हे असंच घडलंय. मग तुम्ही चला ना घरी. मला नाही यायचंय. ते आजारी आहे. तुला कळतं का काही? मग राहा तुम्ही इथं. हा? मला नका सांगू राहा तुम्ही कस इथं. काय राहा म्हणती? मी तर राहणारच आहे. हा, पण बरं, तू राहा का बरं बोलती मला राहा? बाई तू नको तोंड करू. 1 25 आहे आणि 1 5 आहे. काय म्हणजे ताप आहे ना हं. ताप 25 आहे आणि हा. थंडी 5 आहे. असे माझं ना अंगात मुरत ते. त्यांच्या अंगाला हात लावून बघ बरं तू. बघ पाय बरं बरं. अंगाला हात पाय लावून. बरं ताप किती? आहे का नाही? कुठं काहीच ताप नाहीये. आता उतरला असेल होय, ग. आतमध्ये ताप आहे. थंड्यामध्ये बसले बाहेर हवेत मग म्हणून. ह्यांना कसं काय कळालं तुमच्या आतमधलं मग ताप? ते डॉक्टर आला अगं तर मी असं डोक्याला हात लावला ना मग कळालं नाही नाही तर काय? नाही डॉक्टर आला तर डॉक्टरने सांगितलं म्हणे डॉक्टरनी पण सांगितलं. मला ताप 25 आहे आणि थंडी 5 आहे म्हणे. त्याच्यामुळे ना तिला थांबाच लागेल. डॉक्टरने सांगितलं असं ना तुम्हीच थांबा फक्त इथं म्हणून. अगं मला कशाला मग तू थांब. मी जाऊ का घरी? थांबते मी, तुम्ही जा. नको 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 तू नवऱ्याचं बाई ए बाई तू पोरगा मला मारल आणि तुला मारल. काय नाव करते त्याने असं बोल. नाटक? मग तुम्ही बसा मी जाते. ते गेले. जाऊ दे बसा जाऊ तुम्ही. दे अगं पण माझं ऐकतं घरी. जाऊ दे जाऊ दे. अरे जाऊ दे. माझं ऐकतं घरी तू. अरे जाऊ दे. घरी जाऊन जर का माझ्या मुलाचे कान भरले हा तर मग माझे इतकं वाईट नाही हा? हा बरं सोड हा. आता. परत ये ना मला तोंड दाखवायला येऊ नका आता कोणी. बरं जाऊ दे एकदाची गेली. गेले ना एकदाची गेली. मा आजाराचा आठला गेला का? एकदम मला काय दू मस्त नाटक केलं मला होतं. आजारच तो गेलो आता. हा का? ते आले आले म्हणून आजाराला. तुझी बहीण गेल्यापासून मला तोच आजार जास्त होता. हा का? हा माझ्या बहिणीचा आजार होता काय? पाहुणे आले त्यांचा आजार होता का? नाही. माझा आजार होता? कुठला होता? नाही नाही नाही.
ते ना तुझ्या लग्नाच्या आधीपासूनच आहे ना म्हणलो मला डबल बायको करून जावा तू मला लई पटत होती हा का यावगास कनी ये घडलं हम्म. आणि बरं तर तू झालं आता म्हणजे तू पहिल्यापासून मी तुमच्या मनात होते बुवा. पहिल्यापासून मग बोलले का नाही इतके दिवस झाले चला आता पुणे डायरेक्ट बँकेत जाऊ हा. आणि ते तुझ्या नावावर करून टाकलं ते. खरंच का हा बर सोनं सोने मी सोनं पण द्यायला ना आणि ते आता एवढं पुढे घेणं देणं तू हा. पाहायचं मी काहीच पाहणार नाही काहीच नाही याच बाटा सगळं तुझाच गोळा करायचा अरे तुला वा. ज्याला द्यायची त्याला पैसे मज्जाच द्यायचे. मज्जा मग माझी हम्म. आणि ते माणूस आला काय सांगू त्यांना काय ते? आता 8 दिवसांनी येईन ना परत यामध्ये असं काहीतरी म्हणायचं म्हणा नाही काकाचं मुळ्यात उठलं म्हणा आता मुळ्यात झोपून देत नाही म्हणा दाजीच हा? मुलाला काकाचं सांग हा आणि त्यांना सांगन तुमच्या साडूच हा हा माझा दाजी असं करता करता एक वर्षभर घालू आपण असं करायचं का नाही तर मग एक काम करू हा. चालते का नाही ते जाते का 4 महिने कुठं ते नाही का याला फिरायला जाते ना फिरायला पण कुठं ते बाहेर नाही का जाते त्याला काय हिमालया म्हणला का डायरेक्ट 4 महिने जाऊ बर जिकडे येतील पाहतील घराला टाळायचे घराला विचारणार आहे का हा 4 महिने ते आपले असे सोडून देतील म्हणजे आपल्याला शोधणारच नाही हा चल थोडे दिवस शोधतील चला तर घरात नाही होतं गप्पा करू आपण घरात गप्पा करता का हम्म. मस्त एसीबीसी वाटतं तुमच्या बस घरात सगळे बाई सगळे सुविधा करली